आज आम्ही पहाटेच बाहेर निघालो होतो. अजून झोपेतच होता तरी त्याला आंघोळ घालून कपडे बदलून आम्ही बाहेर निघालो. तर बाहेर म्हणजे कुठं, तर आम्ही निघालोय नरसोबाच्या वाडीला. तर याच ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांनी सुमारे 12 वर्ष तपश्चर्या केली होती. इथेच महाराजांच्या निर्गुण पादुका देखील आहेत. तसं एवढ्या सकाळी जायचं कारण म्हणजे आम्ही जाणार होतो बसने आणि दिदीला तिथे स्वामी चरित्राचे पारायण देखील करायचे होते. आजी तिथे वाडीतच होते. जाताना बसनं जाणार होतो पण येताना दाजींबरोबरच येणार होतो. आणि आमचा लक्ष तर जाम खुश होता कारण बसने जास्त कुठे जात नाही, आज जाणार होता त्यामुळेच. बस पण आम्हाला गेल्या गेल्याच मिळाली म्हणल्यावर लगेच जाऊन वाडीत पोचलो. तर गेल्या गेल्या श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन आलो आणि सकाळ सकाळचे इथले वातावरण म्हणजे एकदमच प्रसन्न होते. त्यानंतर दिदीला वाचनाला बसाय फुले पाहिजे होती पण फुले भेटली नाही म्हणून गजरा घेऊन आलतो आणि इथेच मंदिराजवळ असलेल्या टेंबू स्वामी महाराजांच्या मठात आम्ही वाचनाला बसलो होतो. मी म्हणजे दिदी बर का, मी काय फक्त लक्षला सांभाळायला आलो होतो. दिदीला आपलं वाचनाला बसवलं आणि मी जाऊन बसलो मंदिरात. ते श्रींच्या पादुकांच्या समोर एकदम बसायला जागा आहे माणसांना. तिथेच आपलं लक्षला घेऊन बसलो होतो आणि बॅकग्राऊंडला अशी नदीचा काय व्ह्यू होता. की प्रसन्न वातावरण होते ना, काय विचारूच नका. त्यामुळे मी देखील नामस्मरण करत बसलो होतो. दिदीचं वाचन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही 12 वाजता गेलो प्रसाद घ्यायला. तरी ते 12 वाजल्यापासून सर्व भाविकांना प्रसाद चालू असतोय. तोच प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो वाडीतल्या केंद्रात यायचं कारण म्हणजे इथे थोडीशी खरेदी करायची होती दिदीला. सगळी खरेदी वगैरे झाली तोपर्यंत दाजी देखील आलं. त्यानंतर गाडीत बसलो आणि निघालो घरी. लक्ष तर आपला पप्पा आल्यावर डायरेक्ट पप्पांच्या मागे लागला. तर असंच असतंय लहान मुलांचं. तर असो, टाळा तर खूप आला होता आणि फोनमध्ये चार्जिंग देखील नव्हतं, त्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड केला.